हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे जीडीसी अकॅडमी मध्ये आणि होप तुमचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित चालला असेल. सर्वत्र जे लॉकडाऊनची परिस्थिती आहे त्यामधून सुद्धा तुम्ही जी काही तुमची नियमितता ठेवलेली आहे अभ्यासामध्ये ती खूप महत्त्वाचा रोल प्ले करते आणि त्याच अनुषंगाने मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची सिरीज इकडे सुरू केलेली आहे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये मी असं डिस्कस केलं होतं की इतिहासची जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला कशा पद्धतीनं हाताळायची आहेत किंवा अभ्यासायची आहेत. क्रम काय असला पाहिजे कंबाईनसाठी सुद्धा आणि राज्यसेवेसाठी सुद्धा, किंवा काही विद्यार्थी मित्र दोन्ही पेपरचा अभ्यास करतात त्याचा सुद्धा एक क्रम असला पाहिजे. म्हणजे साधारणतः तुम्ही राज्यसेवा अगोदर करत असाल तर राज्यसेवेचं प्रिपरेशन अगोदर करून घ्या, कारण राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये तुम्हाला एक 25 ते 30 दिवसांचा कालावधी मिळतो. आणि त्याच उद्देशानं कालचं एक इतिहासचं लेक्चर मी सांगितलेलं आहे आणि चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा बघून घ्या आणि इतिहासची स्ट्रॅटेजी तिकडे बघा. अगदी तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, पुढच्या वर्षी पेपर देणार असाल तर या प्लॅनला फॉलो करा. खूप महत्वाचं आहे, कारण सगळेजण आपल्याला हेच सांगतात की आपण 5वी ते 12वी पर्यंतची स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत ती वाचायला पाहिजे, पण ऍक्च्युअली राज्यसेवेसाठी कोणती लागतात, कंबाईनसाठी कोणती आवश्यक आहे हे आपल्याला कोणीही डिफरन्शिएट करून सांगत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या लेक्चर्सला जेवढं शेअर करता येईल, जेवढ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तेवढा पोहोचविण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र आपापल्या घरी गेलेले आहात, तुमच्यासोबत तुमचं कुठल्याही प्रकारचं साहित्य नाहीये अभ्यासाचं किंवा नोट्स नाहीयेत. पण घाबरू नका, स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्हाला जीडीसी अकॅडमीवरच्या जे साईट आहे आमची तिथे सुद्धा उपलब्ध आहेत 5वी ते 12वी पर्यंतची, आणि बाल भरतीच्या साइट्सवरती सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. तसंच ज्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी अगोदर ह्या सगळ्या पुस्तकांचं रिव्हिजन करून घ्या परत एकदा. आणि महत्वाचं म्हणजे सायन्सची, हिस्ट्रीची, पॉलिटीची, जिओग्राफीची, इकॉनॉमिक्सची सगळी बेसिक जे काही पॉइंट्स किंवा व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला आवश्यक आहेत ते जीडीसी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. चॅनलला नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि ह्या लेक्चरचा तुम्हाला फायदा होत असेल तर पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना पास करा. तुम्हाला कुठलाही क्लास किंवा कुठलाही वेगळा प्लॅन करायची गरज पडणार नाही जर तुम्ही तुमच्या पुस्तकांचा क्रम या पद्धतीने जर ठेवला असेल तर. तसेच तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, तिकडे सुद्धा माझा प्रोफाईल आहे आणि माझे भरपूर कोर्सेस तिकडे सुद्धा चालू असतात. ज्यामध्ये तुम्हाला प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. सोनी कदम हा तिकडे कोड यूज करा म्हणजे तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल आणि प्लस मध्ये स्पेशल लेक्चर्स तुम्ही बघून जे पॉइंट्स गेन केले असतील ते तुम्ही रिडीम सुद्धा करू शकता. त्यांची सुद्धा तुम्हाला चांगली अमाऊंट तिकडं महत्वाची ठरेल. ओके, चला तर मग ही 7 पुस्तकं ज्यामध्ये तुमचं फॅकल्टी किंवा तुम्ही सायन्सचे जरी नसलात विद्यार्थी, कारण इयत्ता 10वी पर्यंत आपण सगळे जे काही जनरल अभ्यास असतो तोच करत असतो. तिथून पुढे आपण आपली ब्रँच चेंज करतो आणि तिथूनच पुढे ठरवतो आर्ट्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय का सायन्स घ्यायचंय. पण विद्यार्थी मित्रांनो प्लीज घाबरू नका. तुम्ही जे कोणत्याही ब्रँचचे आहात, बीएचे आहात, बीकॉमचे आहात किंवा मग ओपन युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, डोंट वरी अबाउट इट. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 10वीचा भाग दुसरा या 7 पुस्तकांमधून तुमची राज्यसेवा म्हणजेच एमपीएससी पूर्व, त्यानंतर जे विद्यार्थी मित्र कंबाईनची तयारी करतात कंबाईन ब आणि कंबाईन क या 3ही एक्झाम्स, आणि जे विद्यार्थी मित्र एमपीएससी आणि कंबाईन, त्यानंतर कंबाईन आणि दुसरी खालची कंबाईन किंवा ही कंबाईन आणि एमपीएससी असं जे काही कॉम्बिनेशन तुमचं असेल ते सगळं या बेसिक पुस्तकातून अगोदर कव्हर करा. जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी सुद्धा आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आतापर्यंत क्रम लावता आलेला नाहीये त्यांनी सुद्धा. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल इथे प्रश्न कसे येतात आणि कुठून आलेले आहेत हे कालच्या इतिहासच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आज तुम्हाला सामान्य विज्ञान जो आपल्याला सगळ्यांना घाबरवणारा विषय आहे पण इतका सोपा विषय आहे की तुम्हाला हा जर एकदा समजला ना की तुमचे जे काही 15 ते 18 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये असतात त्यातले 15 ते 16 प्रश्न तुम्ही हमखास सोडवू शकता, एवढी गॅरंटी तुम्हाला हे पुस्तकं देतात. फक्त आपला वाचनाचा दृष्टिकोन थोडासा बदलायचा आणि तो कसा बदलायचा आहे इकडे बघा. हा प्रश्न आहे 2013च्या असिस्टंट पेपर मधला. अन्न पदार्थातील ऊर्जा डॅश या परिमाणात मोजली जाते. अगदी तुम्हाला हे 5वी, 6वी, 7वीच्या कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला एककं दिलेली असतात
आणि एकक ही तुम्हाला बॉक्समध्ये दिलेली असतात किंवा मग परिचय शास्त्रज्ञांचा ह्या बॉक्सेसमध्ये या एककांबद्दल माहित असते. आता अन्न पदार्थातली ऊर्जा खरं तर आपण कॅलरीज मध्ये मोजतो, बरोबर का? तर असा इतका सोपा प्रश्न असिस्टंट 2013चा होता आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये इयत्ता 6वीच्या इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये कुठेही मिळून जाईल. त्यानंतरचा हा पुढचा प्रश्न आहे. बघा हा पुढचा प्रश्न काय आहे. पुन्हा हा अतिशय सोपा प्रश्न असिस्टंट 2014चा. मेदापासून किती उष्मांक म्हणजेच कॅलरीज मिळतात, ज्यांना आपण फॅट्स म्हणतो. आता प्रश्नाचं उत्तर मी इथं तुम्हाला देणार नाहीये. तुम्हाला हा प्रश्न आला कसा आणि कुठल्या पुस्तकाची तुम्हाला अभ्यास करताना व्यवस्थितरित्या काळजी घ्यायची. बघा हा पुस्तक आहे हे पुस्तक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, ज्यामध्ये चॅप्टर नंबर 2 आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, ज्यात जे काही तुम्ही इथं स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला प्रतिग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते आणि रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले फॅट्स जे असतात ते चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये साठवून ठेवलेले असतात. झालं का तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सॉल्व? बघा 9 किलो कॅलरी पर ग्रॅम तिकडे ऊर्जा मिळत असते आपल्याला या फॅट्स पासून, जे आपण इथं वाचलेलं आहे. आणि ही जी काही ऊर्जा या फॅट्स पासून मिळते ती फ्युचरसाठी सुद्धा ठेवलेली असते. फॉर एक्झाम्पल आपण कधी बिमार पडतो, सर्दी ताप खोकला होते, आपल्याला जेवावंसं वाटत नाही, त्यावेळेस ही साठवून ठेवलेली ऊर्जा आपलं शरीर वापरत असतं, जी चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये साठवून ठेवलेली असते. मग आता मला सांगा हो, यासाठी कुठलं बाजारातलं मोठं असं पुस्तक आणून तुम्हाला वाचत बसायची काहीतरी गरज आहे का? एकदा मला सांगा. आणि लेक्चर जर आवडलं तर प्लीज मला कमेंट टाकण्याच्या ऐवजी थँक्यू मॅडम सुद्धा म्हणू नका. फक्त एक काम करा, जे विद्यार्थी मित्र क्लास लावू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. आणि अशीच महत्वाची सिरीज ऑलरेडी सायन्सची मी कंप्लीट केलेली आहे जीडीसी वरती, त्यावरती सुद्धा फोकस करा. तुमचं रिव्हिजन होईल खूप छान पद्धतीनं आणि स्पेसिफिक टॉपिक वाईज मी तिथं ते कव्हर करून दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला महत्वाचं ठरेल. त्यानंतर बघा प्रश्न असाही आला होता ज्यामध्ये 1 ग्रॅम प्रथिनांमधून किती ऊर्जा मिळते. इकडे बघा 1 ग्रॅम प्रथिनांमधून इथं कर्बोदकांची ऊर्जा दिलेली आहे की 4 किलो कॅलरी पर ग्रॅम ऊर्जा आपल्याला मिळत असते. आणि ही कशापासून मिळते, तर मग कर्बोदक कशा कशामध्ये आपल्याला उपलब्ध असतील, तर दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, जे दररोजच्या व्यवहारात दररोजच्या आहारात आपण खात असतो. बटाटे आहे, मध आहे, धान्य आहे, तांदूळ आहे, कोणी इडली खातं, तर या सगळ्यांपासून आपल्याला कर्बोदक मिळतात. आणि या कर्बोदकाच्या या ग्रॅमपासून 1 ग्रॅमपासून आपल्याला एवढी ऊर्जा मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, वाचत असताना आपलं तन, मन आणि धन एकाच जागी ठेवा आणि ठेवत असताना फक्त काळजी घ्या की आजूबाजूला आपल्या क्वेश्चन पेपर्स असले पाहिजे. कारण आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पेपर पास व्हायचा आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पेपर पास व्हायचा असेल तर एवढं थोडंसं त्याग बलिदान आपल्याला द्यावंच लागेल. आपण काही फार मोठं बलिदान इकडे देत नाही आहोत, फक्त थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज करत आहोत लवकरात लवकर सक्सेस मिळण्यासाठी. ओके. त्यानंतर बघा 1 ग्रॅम प्रथिनांमधून किती ऊर्जा मिळते, असिस्टंट 2015चा प्रश्न. इकडे बघा परत इथं हे लाईन इयत्ता 10वीचं सेम पुस्तक चॅप्टर नंबर 2 आणि भाग नंबर जो काही आहे तो इथं दाखवलाय मी तुम्हाला ॲरोनी. ठीक आहे. तर इतक्या काळजीनं तुम्हाला हे सगळं करता आलं पाहिजे. आणि करण्याची गरज का आहे, कारण एकाच टॉपिक वरती 13ला प्रश्न, 14ला प्रश्न, 15ला प्रश्न असं जर होत असेल तर मग आपल्याला काही वेगळे प्रश्न तयार करायची काहीच गरज नाही. इकडे बघा परत एकदा मी तुम्हाला हायलाइट करून दाखवते. इकडं प्रथिन म्हटलं जातं अमिनो आम्लांचे जे महारेणू असतात त्यांना, आणि प्राणीज पदार्थांपासून मिळणाऱ्या पदार्थांना, प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिन म्हणतात. प्रथिनांपासून प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. झालं का आपल्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व? हे बघा हे आपला प्रश्न आणि हे असेल त्याचं उत्तर. सेम चॅप्टर इयत्ता 10वीचा भाग 2 आणि चॅप्टर नंबर 2. तसंच आपल्याला याच चॅप्टरमध्ये थोड्याशा जे काही आपले प्रथिन आहेत, उदाहरणार्थ आपली जे काही त्वचा असते तिचा जो रंग ठरविला जातो किंवा रंग तयार होतो तो मेलानिनमुळे,
कॅरोटीन वरती प्रश्न आला होता, हिमोग्लोबिन, प्रतिपिंड याच्यावरती प्रश्न होता. इन्सुलिनवर तर हमखास प्रश्न असतो. ज्या डायबिटिक लोकांमध्ये इथं इन्सुलिन तयार होत नाही त्यांना काय केलं जातं हो, तर इन्सुलिनची इंजेक्शन्स दिली जातात, लक्षात ठेवा. आणि इन्सुलिन किंवा डायबिटिक जे काही पेशंट्स तिथं असतात त्यांची 3 तुम्हाला थोडीशी काय लक्षात ठेवायची आहेत, सिम्पटम्स किंवा लक्षणं लक्षात ठेवा. बहुमूत्रता जे काही आहेत ते अगदी बेसिक गोष्टी करायच्या. सायन्स, BA, BCom असं काहीही तिथं क्लासिफाय केलं जात नाही. जनरल गोष्टी ज्या आपल्याला आवश्यक असतात त्यावरतीच प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुन्हा अगदी सोपा प्रश्न STI 2014चा. आणि असेच प्रश्न बऱ्याच प्रमाणामध्ये राज्यसेवेला सुद्धा विचारलेले आहेत. तर राज्यसेवेच्या विद्यार्थी मित्रांनी सुद्धा काळजी घ्यायची. त्यांचे पण प्रश्न मी इथे इन्क्लूड केलेलेच आहेत. तुम्ही पण काळजी नका करू. मी दाखवणार आहे की प्रश्न कसा आला होता आणि आपल्याला पुस्तकांचा क्रम कसा लावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला क्रम पण सांगणार आहे, फक्त अगोदर प्रश्न बघून घ्या. भारतीय आहारात व्हिटॅमिन A म्हणजेच जीवनसत्व अ हे मुख्यत्वे डास पासून मिळते, तर ते कॅरोटीन पासून मिळते. आणि आपल्या 2015चा जो राज्यसेवेचा पेपर होता त्यामध्ये सुद्धा इथं रिच सोर्स जो होता तो कॅरोटीन असतो. आणि कॅरोटीन किंवा व्हिटॅमिन A आपल्याला पिवळी फळं, उदाहरणार्थ गाजर आहे, त्यानंतर पपई आहे, सध्या आंब्यांचं सीझन आहे तर आंबा आहे, यापासून हे मिळत असतं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. हे बघा, इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी किंवा शोषणासाठी जबाबदार आहे. PSI 2014चा प्रश्न. आता कॅल्शियम फॉस्फरसचा संबंध कशासोबत आहे हो, तर कॅल्शियम फॉस्फरसचा संबंध जीवनसत्व ड शी आहे. आणि कॅल्शियम फॉस्फरस वरूनच याला कॅल्सिफेरॉल असं नाव दिलेलं आहे, जे वैज्ञानिक नाव म्हणतो आपण व्हिटॅमिन डीचं. आणि व्हिटॅमिन आणि त्यानंतर बाकीची जी काही आपली पोषक तत्वे आहेत ते इयत्ता 6वीच्या या चार्टमध्ये तुम्हाला दिसतात. बघा, हे इयत्ता 6वी आहे. इयत्ता 6वी मध्ये तुम्हाला व्हिटॅमिन्सची लिस्ट सुद्धा दिलेली आहे. हे व्हिटॅमिन A, त्यानंतर B1, B9, B12, C ते कशापासून मिळतात, त्यांची कार्य काय आहेत, त्यांचा अभाव जर झाला तर कोणते विकार होतात, हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि यावरती सुद्धा आपल्याला वेळोवेळी हे बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरस, आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर कॅल्शियम व फॉस्फरस कशापासून मिळतो किंवा कशाशी संबंध आहे, तर हा असेल व्हिटॅमिन D याच्याशी संबंध आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे माहित असलं तर हे अन्नातून शोषण होतं. आणि अगदी सोपा प्रश्न आहे PSI 2014चा, बरोबर का. तर वाचताना पुस्तकांची अशीच काळजी घ्याल तर थोडंसं आपलं काम सोपं होईल. आता मी तुम्हाला पुढे नेते आणि पुढे तुम्हाला क्रम कसा लावायचा हे एकदा सांगते. ठीक आहे, इथपर्यंत मी तुम्हाला हे प्रश्न दाखवले, कुठून आले, कसे आले आणि आपल्याला त्यांना कसं समजून घेऊन अभ्यास करायचा आहे आणि सोडवायचे पेपरमध्ये ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळी. आता इथून तुम्हाला एक सिरियल दाखवणार आहे मी, ज्यामध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला राज्यसेवा असू देत, कंबाईन असू देत किंवा मग संयुक्त म्हणजे ग्रुप C ची कंबाईन असू देत, त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्याला आपला जो आहार आहे, जसं कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिन, जीवनसत्व आणि खनिज, उदाहरण तुम्हाला मी आता तुमच्या समोरच दाखवलेले आहेत. इयत्ता 5वी पासून सुरुवात करायची आहे. इयत्ता 5वीच्या या पुस्तकामध्ये त्यावरती एक घटक आहे. त्या घटकामध्ये तुम्हाला 5वीच्या विद्यार्थी मित्रांना कसे समजत असतील हे सगळे घटक अगदी त्या लेवलवर ते समजून दाखवलेले आहेत. मग तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचे असू देत, BA असू देत तुमचं ग्रॅज्युएशन, BCom असू देत किंवा मग तुम्ही सायन्सचे विद्यार्थी, या सर्व विद्यार्थी मित्रांना इथून समजेल. म्हणजे सुरुवात आपल्याला 5वीच्या या पुस्तकापासून करायची, जिथे आपल्याला अगदी सोप्या, साध्या आणि सरळ भाषेमध्ये हा सगळा अभ्यास तिथं कव्हर करून दिलेला आहे. ऊर्जादायी अन्न घटक, कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, शरीर बांधणीचं काम करणारे प्रथिन, या अमिनो आम्ले किंवा अमिनो ऍसिड्स पासून ती तयार होतात. त्यानंतर रोगप्रतिकारक व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक असणारे अन्न घटक, जीवनसत्व आणि खनिज, ज्यावरती मी तुम्हाला प्रश्न आताच दाखवलेले आहेत. कसे आले होते, कुठून आले होते आणि आपल्याला सुरुवात कशी करायची आहे, हे इयत्ता 5वीचं पुस्तक तुम्हाला त्याची सुरुवात करून देईल. त्यानंतर इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचायला सुरुवात कराल तर इयत्ता 5वीचा हा घटक झाल्यानंतर तुम्ही हा घटक पुढचा जो आहे पोषण आणि आहार तो इयत्ता 6वी मधून कव्हर करायचा आहे.
ज्यात पुन्हा तेच बघा, ऊर्जादायी पोषक तत्वे जी कुठून मिळतात आपल्याला, त्यानंतर पोषक तत्वांची व्याख्या काय आहे, तसंच स्निग्ध पदार्थ, अशा वेगवेगळ्या बाबी आणि कुठल्या स्निग्ध पदार्थांपासून किंवा कोणत्या वयातील मुलामुलींना, त्यानंतर जे आपण वयोगट म्हणूया त्या वयोगटांना किती कॅलरीजची गरज आवश्यक आहे दररोजच्या जेवणामधून, ते सुद्धा या इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, जी की इयत्ता 5वीची पुढची इयत्ता असेल. आणि असा स्टेप बाय स्टेप अभ्यास जर तुम्ही करत जाल तर तुम्हाला नक्कीच कुठेही अडचण येणार नाही. आणि शेवटी हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं रिव्हिजन पण करायचंय, कारण रिव्हिजन शिवाय उपाय नाहीये आणि रिव्हिजन करावंच लागेल. कारण मी तुम्हाला वर प्रश्न दाखवलेत की ती कशी प्रश्न आलेले आहेत. प्रश्न अगदी सोपे आहेत, पण आपला सिरियल किंवा जो क्रम आहे 5वी 6वी त्यानंतर 7वी असा जर असेल तर तुम्हाला मदत होईल. बघा, 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सजीवातील पोषण दिले. जसं दररोज आपल्याला भूक लागते, काम करण्यासाठी आपल्याला पोळी भाजी भाकरी वरण भात जे काही असतं आवश्यक ते लागतं, आपण ते खात असतो, बरोबर. तसंच आपल्याला पोषण वेगवेगळे जे सजीव आहेत, मग सजीवांमध्ये वनस्पती असू देत, वनस्पती त्यांचं अन्न प्रकाश संश्लेषणापासून तयार करतात. प्रकाश संश्लेषणाची ही अभिक्रिया किंवा ज्याला आपण रिॲक्शन म्हणू, ही रिॲक्शन सुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्यानंतर पोषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पोषणाची गरज काय आहे, पोषण म्हणजे काय, स्वयंपोषण काय असतं, परपोषण काय असतं, वनस्पतीमध्ये हे पोषण कसं होतं, आणि वनस्पतींमध्ये जलवाहिन्या दॅट इज कॉल्ड ॲज झायलम अँड आफ्टर दॅट रसवाहिन्या दॅट इज फ्लियम, हे कसे काम करतात, कोण कसं काम करतं, कोणामार्फत काय वाहून जातं, हे सगळं तुम्हाला इयत्ता 7वीच्या ह्या पुढच्या चॅप्टरमध्ये असेल. ठीक आहे. मग क्रम लावताना इयत्ता 5वीचा हा चॅप्टर, 6वीचा हा चॅप्टर, त्यानंतर 7वीचा हा चौथा चॅप्टर. चौथ्या चॅप्टरमध्ये वनस्पतींबद्दल पण दिले. त्यानंतर हे वनस्पतींसाठी आता भोजन म्हणजे वनस्पती काय आपल्यासारखं खात नाहीत, तुम्हालाही चांगलं माहित आहे. आता हे मी सांगायची गरज नाहीये. वनस्पतींना आवश्यक असतात ते वेगवेगळे घटक. मग त्यातलं असेल उदाहरण नायट्रोजनचं, आणि नायट्रोजनचा प्रश्न पेपरमध्ये कितीतरी वेळा असेल, हे तुम्हाला चांगलं माहित आहे आणि मलाही माहित आहे. त्यामुळं यांची पोषक घटकं वेगळं असतील, आणि ही पोषक घटकं त्यांना कुठून कुठून मिळतात आणि कशी मिळतात याबद्दल सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, जे की याच चॅप्टरमध्ये पुढच्या पेजेसवर दिलाय. त्यानंतर सहजीवन पोषण किंवा सहजीवी पोषण एकदा विचारलं होतं, तर हे कोणत्यामध्ये चालतं, तर दगडफुलामध्ये. दगडफुलामध्ये कोण कोण असतं, तर अर्थातच बुरशी आणि जे शैवाल असतं हे एकमेकांना तिथं सहाय्य करत असतात जगण्यासाठी, म्हणून त्यांना आपण सहजीवी म्हणतो. यांच्याच पासून दगडफूल किंवा लायकेन तयार होतं, आणि यापासूनच आपला जो लिटमस पेपर असतो हा लिटमस पेपर तयार होतो. यावरती सुद्धा प्रश्न आला होता. तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीच विचार करा इथं तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय आणि कसं करायचंय. आता साधारणतः आपण सगळेजण ग्रॅज्युएट आहोत, आणि ग्रॅज्युएट जे म्हणतो आपण की इलिजिबिलिटी असेल कुठलाही पेपर देण्याची, मग तुम्ही राज्यसेवा द्या किंवा UPSC द्या किंवा मग ग्रुप Cचा पेपर द्या, पण तुम्हाला असा अभ्यास जर जमला तरच तुम्ही हे जे काही कॉम्पिटिशन चाललेलं असतं या पेपर्समध्ये त्यामध्ये तग धरून राहू शकता. अन्यथा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही बघता की काही अवघा टक्का विद्यार्थ्यांचा पास होत असतो, बाकी विद्यार्थी परत पुढच्या वर्षीच्या तयारीला लागतात. पण विद्यार्थी मित्र खूप मोठी चूक करतात. इथं स्टेट बोर्डच्या 5वीच्या पुस्तकाला वाचायचं नाही, 6वीच्या पुस्तकाला वाचत नाहीत, 7वीचं पुस्तक असं तसं वाचतात, आणि तिथूनच प्रश्न कसे येतात. इकडे बघा, कीटक भक्षी वनस्पतीवरती सुद्धा प्रश्न आले, प्लांटवरती, तर यांची नावं तुम्हाला माहित असली पाहिजे. यांच्यामध्ये कीटक फसतो तर ही आहे ड्रॉसेरा बर्मानी. ड्रॉसेरा बर्मानीचा शोध जो आहे तो 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्सन बर्मन यांनी लावलेला आहे. तर त्यांच्याच नावावरून हिला ड्रॉसेरा बर्मानी असं म्हटलेलं आहे. तर ड्रॉसेरा बर्मानी असू देत किंवा मग अजून दुसऱ्या ज्या काही कीटक भक्ष्य वनस्पती असू देत, त्यांची उदाहरणं तुम्हाला या 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंतच करायचे. 11, 12च्या लेवलवरचा आपल्याला आयोग विचारत नाही आणि करायची सुद्धा गरज नाही. तर मग आजपासून तुमचा जो अभ्यास असेल तर 5वी 6वी ते 10वीची पुस्तकं कशी क्रमानं लावायची हे तुम्ही इथं बघून घ्या, आणि हे लेक्चर जितकी जास्तीत जास्त शेअर करता येतील तेवढे जास्त शेअर करा, कारण तुमच्या माझ्यासारखीच सगळ्यांना गरज असेल. आणि त्यांना जर हे समजलं नाही तर परत तोच
की अभ्यास होत नाही किंवा समजत नाही, मग मोठ्या मोठ्या फीसचे क्लासेस लावायचे आणि तिथं तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या जात नाहीत. जर सांगितल्या असतील तर मला एखाद्या क्लासचा मग तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहेच तुमच्याकडे, तर त्या नंबरवरती नाव सांगू शकता. पण एवढ्या बारीक गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीनं कोणीही मांडणी करून दाखवत नाही. सो प्लीज एकमेकांना मदत करा आणि हे फॉरवर्ड करायचा प्रयत्न करा. त्यानंतर इयत्ता 7वीचं पुस्तक. 7वीच्या पुस्तकांमध्ये आपल्याला अन्नपदार्थांची सुरक्षा दिलेली आहे. अन्नपदार्थाच्या सुरक्षेवरती आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की कांदा बटाट्यांना मोड फुटू नये म्हणून त्यावरती गॅमा किरणांचा मारा करतात. दिसतंय का इकडे बघा, किरणीयन पद्धत. प्रश्न इथून कितीतरी वेळा आलेला आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही टाइमपास म्हणून चिप्स वगैरे खाता, वेफर्स खातो, त्या वेफर्स मध्ये हवाबंद पिशव्यांमध्ये त्यांना बंद करताना नायट्रोजन वापरतात. प्रश्न राज्यसेवेला इथून होता. यस, काळजीपूर्वक अभ्यासा विद्यार्थी मित्रांनो. सगळं साहित्य, सगळं मटेरियल तुमच्या पुढे आहे, फक्त त्यांचा वापर कसा करायचा हे जमलं पाहिजे. त्यानंतर लुई पाश्चर, पाश्चरीकरणाची पद्धत, जे दररोज आपण दूध पॅकेट आणत असतो. आता पुण्यामध्ये बरेचसे ब्रँड मिळतात, त्यावरती सरळ सरळ लिहिलेलं असतं होमोजिनाइज्ड आणि पाश्चराइज्ड. यावरती कधी लक्ष जातं का हो आपलं? नाही जात. आणि हे करत असताना, पाश्चरीकरण करत असताना दूध 80 डिग्री सेल्सिअस 15 मिनिटं तापवलं जातं आणि तेवढ्याच ताबडतोब त्याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं जातं, जेणेकरून त्यामध्ये असलेले जे सूक्ष्मजीव असतात त्यांचा नाश होतो आणि दूध काळ जे असतं जे कमीत कमी 3 दिवस टिकू शकतं. बरोबर का? तर ही असेल पाश्चरीकरणाची पद्धत. त्यानंतर धुरीकरण, धूर सुद्धा दिला जातो. त्यानंतर आपली आई घरी लोणचं, त्यानंतर मुरब्बा, गोड आंबा वगैरे करत असते. आता आंब्याचा सीझन आहे, त्यामध्ये मीठ, साखर, तेल ही वेगवेगळी नैसर्गिक परिरक्षक वापरली जातात. त्यानंतर ऍसिटिक ऍसिड वगैरे आपण सॉस खातो ब्रेड सोबत, त्यानंतर पिझ्झा सोबत सॉस लागतो आपल्याला. तर हे सगळे तुम्हाला रासायनिक परिरक्षक, दॅट इज ऍसिटिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड, सोडियम बेन्झोएट यांचा वापर करून हे सगळे परिरक्षक वापरली जातात. हे सगळं आपल्याला अगदी या छोट्या 7वीच्या पुस्तकात दिलंय. फक्त क्रम लक्षात आला पाहिजे की हे कसं वाचत जायचं. नाहीतर काही काही विद्यार्थी मित्र अगोदर 10वीचं पुस्तक वाचतात आणि नंतर त्या खाली येतात. बरोबर का? असं नका करू प्लीज. हा सिरियल लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, बायनोमियल पद्धतीची कोणी सुचवली होती? दॅट इज ज्याला आपण म्हणूया की बायनोमियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. राज्यसेवेमध्ये यावरती 2 वेळा प्रश्न आलाय 2013 ते 2019 या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि याबद्दल तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुस्तकात दिलेला आहे स्टेट बोर्डच्या. खूप दूर जायचं नाहीये, करत असताना बारीक सारीक गोष्टीच करायच्या, असा क्रम लावला पाहिजे. त्यानंतर बघा, यावरती 2दा प्रश्न आहे. लिंग परिवर्तित तांदूळ, जो सोनेरी तांदूळ म्हणून ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते? त्यामध्ये बीटा कॅरोटीन असते. त्यानंतर पुढे असाच प्रश्न, कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत? अर्थातच सुवर्ण तांदूळ किंवा गोल्डन राईस. किती सोपं आहे मला सांगा. आणि प्रश्न आलटून पालटून त्यावरतीच आलेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला स्टेट बोर्ड्स मध्ये माहिती आहे. म्हणजे हा बघा गोल्डन राईस दिसतोय का इकडे? बरोबर का? फक्त काळजी घ्या की अभ्यास कसा करायचा आहे, आपला क्रम कसा असला पाहिजे करतानाचा. आणि दिवसाचे जर तुम्ही 2 तास अभ्यास करत असाल तर नंतरचा अर्धा तास तुम्हाला वाचलेल्या गोष्टीचं रिव्हिजन करायला द्यावाच लागेल. तर आणि तरच आत्ता जे विद्यार्थी मित्र 2019ला पहिल्यांदा अटेम्प्ट करतील त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा चान्स असेल. आणि जे विद्यार्थी मित्र मागच्या 2-3 वर्षांपासून ही तयारी करत आहेत त्यांचा पेपर निघून जाईल असा जर तुम्ही हा क्रम लावलेला असेल तर. त्यानंतर बघा, ग्रेगोर मेंडल यांच्याबद्दल ती प्रश्न होता 2000 मला वाटते 19चा हा प्रश्न आहे राज्यसेवेचा. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये अनुवांशिकता चॅप्टर आहे आणि इयत्ता 9वीचं नवीन पुस्तक सांगत आहे मी तुम्हाला, सामान्य विज्ञानचं, ज्यामध्ये वाटाण्याच्या झाडावरती त्यांनी प्रयोग केला होता किंवा संशोधन सामग्री म्हणून त्यांनी पी प्लांट किंवा पायसम सटायवम वापरलं होतं. तर याचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. बरोबर का? आणि अगदी छोट्या छोट्या बाबी तुम्ही इथून कव्हर करू शकता. त्यानंतर जनुकीय तंत्रज्ञान वापरून वेगवेगळे जे काही प्रथिनं त्या रोगावरती सुरू केलेली असतात तर त्यांचा सुद्धा वापर इकडे केला जातो. तसंच खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे? मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 नैसर्गिक. त्यानंतर मिथेन हा तुम्ही बघाल तर गाई म्हशींचा मलमूत्र ह्यामधून निघतो. फक्त इथं क्लोरोफ्लोरो जो असेल दॅट इज CFC
हा काय असेल तर हा पूर्णतः मानवनिर्मित आहे, जे आपल्या घरातले रेफ्रिजरेटर्स असू देत किंवा मग एसी असू देत यापासून हा निघतो. तर हा सुद्धा तुम्हाला पॉइंट किंवा हा सुद्धा जो प्रश्न आहे स्टेट बोर्ड्स कव्हर करून देतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, जंतूंना मारणे, गाळ काढण्यासाठी का न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी. जंतूंना मारण्यासाठी क्लोरीन वापरलं जातं आणि इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याबद्दल, या प्लांट बद्दल संपूर्ण पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण करतात. बघा, कधी इमॅजिन केलं होतं का आपण की इयत्ता 5वीच्या पुस्तकामधून राज्यसेवेला प्रश्न येतो, MPSC पूर्वला. मग आता इथून एक लक्षात ठेवायचं, क्रम आपला असा असला पाहिजे आणि निरीक्षण अगदी बारीक असलं पाहिजे. ज्याच्या डोळ्याखालून हे पॉइंट निघून जातात किंवा सुटून जातात त्याचे मार्क्स तिथं कटत असतात पेपर्समध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर परत इयत्ता 7वीचं पुस्तक, कोरडी धान्य, साखर, पीठ, हवा बंद केलेली फळे, भाज्या, सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्न पदार्थांची आहेत. अगदी सोपा आहे, हे टिकाऊ किंवा स्थिर अन्न पदार्थ आहेत. आणि टिकाऊ किंवा स्थिर अन्न पदार्थ कशा प्रकारे इथं ह्या सगळ्या पद्धतीनं अन्नरक्षण केलं जातं हे तुम्हाला मी आता आधी सांगितलेलं आहे. आणि इथं सुद्धा तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे होत असतं, बरोबर का. त्यानंतरचा बघा, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते. STI 2015चा प्रश्न. आणि हा प्रश्न तुम्हाला इथून 8वीच्या पुस्तकामध्ये तयार होतो. क्लॉस्ट्रिडियम वगैरे जे असतील हे शिजवलेले अन्न किंवा मग हवाबंद डबे जे असतात ते खराब करत असतात. तर थोडीशी काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. सगळे प्रश्न किंवा त्यांचे बरेचसे उत्तर तुम्हाला आपल्या या 5 ते 10च्या स्टेट बोर्ड्स मध्ये मिळतील. आणि सामान्य विज्ञानला एवढं घाबरायचं नाहीये. 5 ते 10ची जर पुस्तकं तुम्ही अशा पद्धतीनं कराल तर नक्कीच तुम्हाला तिथं फायदा होईल, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर बघा इकडे, सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर सगळ्यांनाच माहित आहे की द्विअंतर वक्र असतो, बरोबर का, बायकॉन्केव. तर बायकॉन्केव रक्ताबद्दल तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुस्तकात दिलेलं आहे की रक्त कशा प्रकारचं असतं, कलर कोणता असतो, चवीला कसं असतं, त्याचं pH म्हणजे सामू किती असतो, मग रक्त हे ऍसिडिक आहे का बेसिक आहे, रक्त कोणकोणत्या घटकांनी बनलेलं आहे, इथून सुद्धा बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की आपण अगोदर काय करायचे. अगोदर तुम्ही सगळ्या प्रश्नांचं अनालिसिस करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. जे आता नवीन आहेत आणि जुन्यांनी ज्यांनी ऑलरेडी केलंय, फक्त काळजी तर एवढी ठेवायची आहे की प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला ते पुस्तक आठवलं पाहिजे आणि त्या पुस्तकात कुठल्या टॉपिक मध्ये आपल्याला हे सगळं मिळू शकतं यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. चालेल. तर अशा पद्धतीनं जर काळजी घ्याल तर मला नाही वाटत की कुणालाही सामान्य विज्ञान सारखा अतिशय अतिसामान्य विषय अवघड जाईल. ओके. आणि या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट तुम्ही करू शकता. आणि पुढचे लेक्चर करायचेत का हे पण मला सांगा. पुढचा पण क्रम असाच लावू. 5वी, 6वी, 7वी, त्यानंतर 8वी, 9 आणि 10 यामध्ये जे सिमिलर घटक असतात, उदाहरणार्थ अन्नाबद्दल जर मी तुम्हाला सांगितलं असेल तर मग प्रथिन, कर्बोदके यांच्याबद्दल, तर इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांच्या सिमिलर ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही अगोदर कव्हर करून घ्यायच्यात. आणि दिवसामधून तुम्हाला जे काही टॉपिक तुम्ही इथं वाचत असता त्याचं रिव्हिजन खूप आवश्यक आहे. तर रिव्हिजन करत जा विथ क्वेश्चन पेपर्स किंवा क्वेश्चन्स. चालेल. अजून काही जर अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. आणि लेक्चर जर आवडलं तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत प्लीज याला शेअर करा, त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ देत. आणि पुढच्या सब्जेक्टचे जर करायचे असतील तर मला कमेंटमध्ये हमखास सांगा. ओके. थँक्यू. लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.